मित्रांनो, एक धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडली आहे। त्यांना आता उपचारासाठी भांडूपच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। संजय राऊत यांना आतड्यांचा कॅन्सर असल्याच्या बातम्या सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर पसरत आहे। अहवालानुसार हा कॅन्सर सुरुवातीच्या म्हणजेच पहिल्या स्टेजमध्ये असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे योग्य काळजी घेतल्यास उपचार प्रभावी ठरू शकतात। आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आणि कॅन्सर शरीरात अधिक वेगाने पसरू नये यासाठी डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनातून काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे। या काळामध्ये राऊतांनी त्यांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवणे आणि आवश्यक उपचार सुरू ठेवणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनावर कोणताही धोका उद्भवणार नाही। ठाकरे गटासाठी ही परिस्थिती निश्चितच चिंतेची बाब आहे, कारण राऊत हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि रणनीतिकार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे। राऊतांनी देखील डॉक्टरांचा सल्ला मानून स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे, परंतु ह्या सर्व चर्चांबाबत अद्याप अधिकृत माहिती किंवा पुष्टी समोर आलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे। सार्वजनिक जीवनातील कामकाजातून विश्रांती घेणे हा एक जबाबदार निर्णय असल्याचेही दिसते, कारण त्यांचे स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। या काळामध्ये त्यांचे समर्थक आणि नागरिकांनी संयम राखणे आणि फक्त अधिकृत माहितीवर आधारित चर्चा करणे गरजेचे आहे। संजय राऊतांच्या तब्येतीवरून गुलाबराव पाटील म्हणाले की बघा ना, संजय राऊत कसा ऍडमिट आहे, काय सांगावं तुम्हाला, ते वाचले पाहिजे। मी देवाला प्रार्थना केली की त्याला सद्बुद्धी दे। सत्यानाश करणाऱ्या लोकांना देवाने चांगली बुद्धी दिली तर उद्धव ठाकरेंसोबत जे 20 लोक आहेत ते टिकून राहतील, असा टोला देखील त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची तब्येत आणि त्यावर अनिल थत्ते यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे। थत्ते यांनी संजय राऊत गंभीर आजाराचा अघोरी अँगल या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की राऊत यांच्यावर कोकणातील एका नेत्याने जादूटोणा केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे। या पोस्टमुळे अनेकांना धक्का बसला असून थत्ते यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रात आजही 90% नेते अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही ब्लॅक मॅजिक, करणी आणि उलटवणी यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, तर काही नेते तर करणी उलटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यासही मागे पुढे पाहत नाही। मित्रांनो, आतड्यांचा कॅन्सर, ज्याला कोलन कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सर असे देखील म्हणतात, हा आजार सुरुवातीला फारच गुप्त राहतो। अनेकदा त्याची लक्षणे लक्षातच येत नाही आणि रुग्णास फक्त हलकी पोटदुखी, पचनाचा त्रास किंवा थोडा थकवा जाणवतो। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही लक्षणे हलकी असल्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र काळानुसार ह्या लक्षणांची तीव्रता वाढते आणि त्यातून गंभीर समस्या उभी राहू शकते। वारंवार पोटदुखी, अन्न पचवताना अस्वस्थता, अनियमित मलमूत्र, जुलाब किंवा कब्जियत, मलमूत्रामध्ये रक्त दिसणे, अचानक वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत, ज्यांकडे लक्ष पुरवले नाही तर कॅन्सर शरीरात पसरू शकतो। त्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांची ओळख करून वैद्यकीय तपासणी वेळेत करणे फार गरजेचे आहे। कॅन्सर होण्यामागे अनेक कारणे आहेत। अनियमित आणि तंतोतंत न पाळलेला आहार, जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे, कमी फायबरयुक्त अन्न खाणे, जंक फूडचा सतत वापर, तसेच मद्यपान आणि तंबाखू यांचा दीर्घकालीन वापर हा मुख्य धोका मानला जातो। याशिवाय आनुवंशिक प्रवृत्ती, वय वाढणे, आजारी जीवनशैली, नियमित व्यायामाचा अभाव तसेच पचन संबंधी काही दीर्घकालीन समस्या देखील कॅन्सरच्या निर्माणामागे कारणीभूत ठरतात। या कारणांमुळे आतड्यांमध्ये सूज, गाठी किंवा विषारी पेशी तयार होऊ शकतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो। आतड्यांचा कॅन्सर टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। नियमित व्यायाम करणे, ताजे फळे आणि भाज्यांचे सेवन वाढवणे, फायबरयुक्त अन्न खाणे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे यामुळे पचनसंस्था निरोगी राहते। त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे, तणावाचे व्यवस्थापन करणे, मद्यपान आणि तंबाखूपासून पूर्णपणे दूर राहणे हे देखील फायदेशीर ठरते। या साध्या सवयी अंगीकारल्याने आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी करता येतो आणि शरीर दीर्घकाळ निरोगी राहते। याशिवाय मित्रांनो, दरवर्षी नियमित वैद्यकीय तपासण्या करणे देखील अत्यावश्यक आहे। आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार। अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।